झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वहिनी अगं दागिने आले का? किती वेळ? दागिने दागिने कसले कोणाचे? घाबरू नका, तुमचे पैसे खर्च नाही करत होत आम्ही. सोन्याचे दागिने नाही, हलव्याचे दागिने पेंडसे काकूंकडनं मागवले. वैदेहीला सरप्राईज आहे. अरे हो, तिची पहिली संक्रांत नाही का? वा, मस्त आहे सरप्राईज. असणारच. तिन्ही निर्णय कितीही चुकीचा घेतला असो, आपल्याला आपली परंपरा सांभाळायलाच हवी ना. कुसुम, मी आत्ताच प्रतिभाला सांगितलंय, मानस आणि वैदेहीच्या मूल दत्तक द्यायच्या निर्णयाबाबत आपण आता काहीही बोलायचं नाहीये. कोणी योग्य वेळ आल्यानंतर आपण बोलू. अरे पण दादा. तुझा माझ्यावर भरोसा आहे की नाही? हो मग झालं तर आता हे सगळे ताणतणाव बाजूला ठेवा आणि वैदेहीच्या संक्रांतीच्या तयारीला लागा तुम्ही. बरं ठीक आहे, मी पेंडसे काकूंना फोन करते आणि विचारते दागिने तयार झाले का. म्हणून ना मी ऍक्च्युअली टेप्स वगैरे लावतच नाही यार. किती काळजी घेतली, किती टेप्स वगैरे लावले ना तरी माझ्यामुळे बोटं कापलीच जातात यार. अच्छा, म्हणून लावायचंच नाही. हा बघ, बघू ते कसं लागलं. आय नो. मी औषध लावून देते, बरं होईल. तुझ्याकडे एक्स्ट्रा मांजा आहे ना? का? आणि औषध लावून देणार असेल तर बोटा काय, मी तर गळा पण चिरायला तयार आहे. अरे बसा फिल्मीपणा. बरं कॉफी कुठे? हा, येते. अरे पेशन्स भाई, येते. शंकर दादाला सांगितलंय, येते. यार शी, आजूबाजूच्या गच्च्यांवर सुद्धा हिरवळ नाहीये रे. आणि तुझ्या या पॉश वस्त्यांमध्ये ना पतंग पण कमी उडतात. शी, माझ्या ना यार. पण गौरव, तुला सिरियसली सांगू का, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये इन जनरलच पतंग खूप कमी उडतात ऍक्च्युली. पण ठीक आहे, आपण सगळे भेटलो, पतंग उडवले, मजा केली, हे जास्त महत्वाचं आहे ना. खरंच खूप धमाल आली. आम्ही तो वर्षाला खूप मिस केलं, पण आपण हा, चेत्याला अजिबात मिस केलं नाही. हा बरोबर. बरं मानस, निघूया का आता आपण? आई वाट बघत असतील, आत्या काळजी करत असतील.